गेल्या वर्गामध्ये आपण दुसरा अध्याय संपवला. खूप काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे दुसऱ्या अध्यायाला मी भरपूर वेळ दिला, खरोखर भरपूर वेळ दिला. जुलैपासून म्हणजे जून अखेरीला मी खरं सुरू केला होता वर्ग, पण ते पहिले 1-2 वर्ग नुसते प्रस्तावना होती. त्यानंतर जी सुरुवात झाली ती आत्तापर्यंत आपण दुसरा अध्याय पाहत होतो. ह्याचं कारणच हे की दुसरा अध्याय हा इतका महत्त्वाचा आहे की एकदा त्याच्यातल्या सगळ्या संकल्पना आपल्या मनामध्ये स्पष्ट झालेल्या असतील तर पुढचा भाग आपल्याला खूप चांगला लवकर समजू शकतो. अर्थात बरंचसं बीज रूपाने आहे. एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना स्थितप्रज्ञाची सांगितलेली आहे त्या अध्यायामध्ये, की जो मी तुम्हाला त्याच वेळेला सांगितलं होतं की स्थितप्रज्ञ म्हणजेच पुढे ज्याला कर्मयोगी म्हटलं आहे, ज्ञानयोगी म्हटलं आहे, ध्यान करणारा योगी म्हटलेला आहे, ज्याला सगळं पुढचं जे सगळं काही विवेचन आहे ते त्या प्रकारचं आहे. आणि जे काही अर्जुनापुढे ठेवलेले आदर्श आहेत ते सगळे म्हणजे भक्तसुद्धा कसा असावा. आपण खूप वेळेला म्हणतो आम्ही ना भक्ती करतो, आमच्याकडून बाकी काही होत नाही पण आम्ही निदान भक्ती करतो असं म्हणतात. पण भक्ती कशी असावी, ती ज्ञानी भक्ती असावी ही कल्पना गीतेमध्ये आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि म्हणूनच ज्ञान म्हणजे काय हे सांगायला सुरुवात दुसऱ्या अध्यायापासून केलेली आहे आणि म्हणून मी इतका वेळ त्याला दिला. आता पुढे आपण जरा ह्याच्यापेक्षा जास्ती स्पीडने जाऊ. एवढंच आहे की काही मधल्या ओव्या मी आता गाळणार आहे. त्याचं म्हणजे जे ज्ञानदेवांनी त्यांच्या पुढे बसलेल्या लोकांना अगदी सहजपणे समजावं म्हणून खूप वेळेला त्याच गोष्टी अनेक उपमा देऊन त्यांनी सांगितलेल्या आहेत. एवढंच नाही तर गुरुभक्तीचं तर विवेचन इतक्या प्रचंड आणि इतक्या सुंदर स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरांनी केलं आहे की गुरुभक्ती कशी असावी हे ज्ञानदेवांकडूनच शिकावं, इतकं सुंदर केलेलं आहे. पण मी हा भाग टाळणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तो कमी महत्त्वाचा आहे असं मुळीच नाही. माझं अजिबात तसं म्हणजे चुकीचं माझ्याबद्दल काही विचार करू नका, अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ह्या वर्गामध्ये माझा बोलण्याचा उद्देश हा फक्त असा आहे की जो खूप सुंदर असा गीतोपदेश आहे तो लोकांपर्यंत पोचावा ही माझी इच्छा आहे. तर त्यामुळे मी फक्त तेवढ्याचाच उल्लेख करणार आहे. जे असे काही भाग मी टाळणार आहे हे तुम्ही नेहमीच आता सगळ्या अध्यायांमध्ये लक्षात घ्या. आता पुन्हा मी हे सांगणार नाही. म्हणजे एकदम एवढ्या ओव्या का गाळल्या असं मनात घेऊ नका तुम्ही. गुरुभक्तीच्या पण खूप ओव्या आहेत पण मी त्या घेणार नाही. किंवा प्रत्येक अनेक अध्यायांची सुरुवात करताना ईश्वराचं वंदन त्यांनी केलेलं आहे. तर अशा काही गोष्टी मी आता टाळणार आहे. कारण ईश्वराचं वंदन जे आपण जे नेहमी म्हणतो ना तेच खरं म्हणजे आहे की ओम नमो जे आद्य आहे जे म्हणतो ना तेच विचार आहेत त्याच्यामध्ये. ते आपल्याला एकदा चांगले लक्षात आलेले असले की आपल्याला सगळ्याच गोष्टी पाहायला पाहिजेत अशा नाही. आता हा जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञाची कल्पना, ब्राह्मी स्थिती वगैरे वगैरे ज्या अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. एक आपण लक्षात घ्यायचं की ज्ञानेश्वरीच्या शिकवणुकीचा किंवा गीतेच्या शिकवणुकीचा हा पाया म्हणजे दुसरा अध्याय हा पाया आहे. काही गोष्टींचा जास्ती उल्लेख केला आहे, काही गोष्टींचा कमी उल्लेख केलेला आहे, पण हा सगळ्या शिकवणुकीचा पाया आहे.
तिथे ज्ञानाचाही उल्लेख आहे, तिथे कर्माचाही उल्लेख आहे, तिथे भक्तीचाही उल्लेख आहे. लक्षात घ्या, भक्तीचं फार मोठं विवरण त्यांनी केलंच नाही आहे, कारण पुढे सबन भक्ती योग त्यांना सांगायचं आहे. भक्तीचं इतका 3 शब्दामध्ये त्यांनी गीतेमध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. युक्त आसीत मत्परहा, आठवतो तुम्हाला? युक्त आसीत मत्परहा, माझ्याशी तू युक्तच राहा. सगळी कर्म करताना, सगळं जीवन जगताना तू माझ्याशी युक्त राहा. युक्त आसीत मत्परहा, तीच भक्ती आहे. ईश्वराशी पूर्ण जोडलेलं, त्याच्याशी एकरूप असणं, हीच तर मुळी खरी भक्ती आहे. भक्तियोगामध्ये त्याचं विवेचन खूप सुंदर आपल्याला आढळणार आहे. आत्ता फक्त एवढंच ह्या, पण अशा प्रकारे हा आपण म्हणू की दुसरा अध्याय हा सगळ्या शिकवणुकीचा पाया आहे आणि तो आपण आत्तापर्यंत पाहिला. आता या तिसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींचा उल्लेख मला करायचा आहे. म्हणजे तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या ओळीपासून तुम्हाला समजायलाच लागेल की आपण काय वाचतोय आणि काय त्याचा अर्थ काय. म्हणून काही गोष्टींचा उल्लेख करते की ह्या दुसऱ्या अध्यायात, ज्याला मी पाया असं म्हटलं, या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानमार्ग सांगितलाय. सांख्य, ज्याला म्हटलंय सांख्य, ज्ञानमार्ग सांगितलेला आहे. सांख्य ह्याचा अर्थ मी तेव्हाच सांगितलं होतं की सांख्य दर्शन वेगळं. सांख्य दर्शन नावाचा एक खूप मोठा ग्रंथ आहे, तो वेगळा. अर्थात त्याच्यातल्या काही कल्पना गीतेमध्ये आलेल्या आहेत, ज्ञानदेवांनीही घेतलेल्या आहेत. त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करणार आहोत की पुरुष म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय. कोणीतरी मला एक प्रश्न येऊन विचारला होता अगदी सुरुवातीला की प्रकृती म्हणजे काय. तर मी म्हटलं ज्या वेळेला ते विवेचन येईल त्यावेळेला मी सांगेन. आणि आता ते ह्या तिसऱ्या अध्यायात सुरुवातच होणार आहे त्या सगळ्या गोष्टींची. तर ज्ञानमार्ग म्हणजे सांख्य म्हणजे ज्ञान आणि सांख्य योग म्हणजे काय हे दुसऱ्या अध्यायाच्या पूर्वार्धात सांगितलं. आठवतं ना, पूर्वार्ध जो आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला की सांख्य म्हणजे काय. आणि सांख्य हा जो शब्द आहे ना, सुरुवातीलाच मी सांगते तुम्हाला की सांख्य त्याला का म्हटलं आहे, ज्ञानाला सांख्य का म्हटलेलं आहे हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. सांख्य हा शब्द संख्या ह्याच्यावरून आला आहे. संख्या, हां, की संख्या म्हणजे मोजणी. संख्या म्हणजे काय, मोजणी, बरोबर आहे ना. संख्या ह्याचा अर्थ काय, आपण मोजतो ना त्यालाच आपण संख्या म्हणतो. की हे इतकं आहे, हे 4 आहे, हे 4 आहे, हे संख्येच्या रूपामध्ये आपण सांगतो. ती संख्या असते म्हणजे मोजतो, आपण मोजतो. तर कोणतीही परिस्थिती असो, ती परिस्थिती आपण साधा व्यवहारामध्ये सुद्धा एक शब्द वापरतो पहा, ती परिस्थिती योग्य प्रकारे आजमावतो. आपण आजमावतो असा शब्द वापरतो ना, तो आजमावतो. त्या मावणं हा जो आहे ना शब्द, त्याच्यामध्ये मोजणी हाच मुख्य शब्द आहे. आजमावतो, आपण कोणतीही परिस्थिती आजमावतो. हां, म्हणजे आपल्याला हे साधे व्यवहारातले शब्द असतात, पण ते का कोणत्या अर्थाने वापरतो आपल्याला लक्षात येत नाही. तर आजमावणं, योग्य प्रकारे आजमावून घे असं आपण जे म्हणतो ना, त्याचा अर्थच तो असतो की त्या परिस्थितीचं योग्य आकलन आपल्याला व्हायला पाहिजे की ह्याच्यामध्ये किती घटक हे आहेत, किती घटक ते आहेत, कोण माणूस कसा आहे, हे सगळं आपल्याला, किती माणसं अशी आहेत, किती माणसं तशी आहेत, हे सगळी मोजणीच असते ना, ते आजमावणं असतं. तर तसे परिस्थितीचे किंवा प्रकृती, आता मी हा शब्द वापरायला लागते, हळूहळू मी ह्याचे अर्थ स्पष्ट करत जाईल. प्रकृतीचे घटक
कोणत्या आहेत हे जेव्हा आपण आजमावतो, किंवा एकूणच परिस्थितीचे घटक किती आहेत, कोणते आहेत हे ज्या वेळेला आपण मोजतो, म्हणजे तेव्हा आपल्याला अगदी योग्य प्रकारे ज्ञान होतं. बरोबर आहे. ज्या वेळेला अगदी, म्हणूनच जी भौतिक शास्त्र असतात ना, त्यांचे सिद्धांत हे जास्ती बरोबर का असतात, तर अगदी योग्य प्रकारे मोजणी केली जाते. बरोबर आहे ना, की ज्यांनी कोणी भौतिकशास्त्र घेतले आहेत, ज्यांनी कोणी सायकॉलॉजी घेतली आहे, त्यांनासुद्धा हे माहिती असेल की बरोबर मोजणी असते, की इतकी माणसं असं म्हणतात, इतकी माणसं तसं म्हणतात. समाज कुठलीही शास्त्र असू दे, त्यामध्ये ज्या वेळेला आपण उच्च अवस्थेला जातो तेव्हा मोजणीच केली जाते. कुठलाही निष्कर्ष काढताना मोजणी केली जाते, की किती माणसं असं म्हणणारी आहेत, किती माणसं तसं म्हणणारी आहेत. मग यावरून निष्कर्ष काढला जातो, तेव्हा तो निश्चित निष्कर्ष किंवा शास्त्रीय निष्कर्ष त्याला म्हणतात. असा तो शास्त्रीय निष्कर्ष असतो, त्याच्यामध्ये मोजणी असते. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञान असा उल्लेख करताना सांख्य असं म्हटलेलं आहे की मोजणी. आता आपण संपूर्ण पुढे त्याचा अर्थही तुम्हाला जास्ती लक्षात येईल. आता मी फक्त एवढंच सांगते की ते योग्य ज्ञान, की आपण कोण आहोत ह्याचं योग्य ज्ञान, आपण आत्मा आहोत, आपली बुद्धी, आपल्या घटक कोणते आहेत, आपली जी प्रकृती आपण म्हणतो, ह्या प्रकृतीमधले घटक कोणते आहेत, तर इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे ना, आत्मा आहे, परमात्मा आहे. आता हे जे सगळे घटक आहेत, ह्याचा ही बुद्धी, हे मन ज्या वेळेला आत्म्याकडे स्थित होतं त्यावेळेला काय परिस्थिती असते, ज्या वेळेला ते अधोमुख होतं त्यावेळेला काय परिस्थिती असते, हे ज्ञान आहे. आणि म्हणून त्याला सांख्य असं म्हटलं आहे. तर सांख्य ह्याचा अर्थ ज्ञान. तर सांख्य दर्शन नव्हे, सांख्य ह्याचा अर्थ ज्ञान. आणि ते सांगितलेलं आहे कुठल्या पूर्वार्धामध्ये. आणि त्यानंतर मग उत्तरार्ध जो आहे दुसऱ्या अध्यायाचा, त्यामध्ये बुद्धियोग ज्याला म्हटलं आहे त्यांनी बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. बुद्धियोग सांगितलेला आहे. म्हणजेच काय सांगा बरं, आता कोणी सांगू शकतो? स्थितप्रज्ञ ही अवस्थाच, पण स्थितप्रज्ञ म्हणजे तरी काय? स्थिर बुद्धी. पण म्हणजे तरी कशात? बुद्धी आणि आत्मा यांचा संयोग. बुद्धी ही ज्या वेळेला मनाकडे, इंद्रियांकडे अधोगतीला जात नाही, बुद्धी ही ज्या वेळेला आत्म्यामध्ये स्थित होते त्याला स्थितप्रज्ञ. आणि मग तो आत्मा ब्रह्माशी संयुक्त होतो. आणि म्हणजेच ह्याचा अर्थ बुद्धी ही आत्मोन्मुख असते आणि बुद्धी ही ब्रह्मोन्मुख असते. दोन्ही शब्द लक्षात घ्या. ब्रह्मोन्मुख बुद्धी असते की ती आत्म्यामध्ये स्थित होऊन, आत्म्यामध्ये स्थित होणं ही शेवटची अवस्था नाही आहे, ती एक पायरी आहे. आपण पायरीने चढत जातोय आणि असं ह्या आता आलोय आपण उच्च पायरीकडे, पण तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. तर तो आत्मा परमात्म्याशी संयुक्त व्हायचा आहे. तर ती जी स्थिती आहे ज्याला ब्राह्मी स्थिती असं म्हटलं. आणि म्हणून मी सांगितलं होतं, आठवत असेल तर पहा, की स्थितप्रज्ञ अवस्थेची अंतिम अवस्था म्हणजे ब्राह्मी स्थिती म्हटलं होतं ना मी, आठवत आहे? असं मी म्हटलेलं होतं की स्थितप्रज्ञ अवस्थेची अंतिम अवस्था, की जिथे आत्मा म्हणजे बुद्धी तर आत्म्यामध्ये स्थित आहेच, पण तो आत्मा ब्रह्माशी एकरूप झालेला आहे, एकरूपच झालेला आहे. आणि मग असा जो ज्याचा आत्मा ब्रह्माशी एकरूप झालेला आहे, तो मरणोत्तर म्हणजे मरण आल्यानंतर सुद्धा त्याचं काय होणार, तो एकरूप झालेलाच आहे. तसाच त्याच एकरूपतेमध्ये तो राहणार.
जो आधीच मुळी त्या अवस्थेला पोचलेला आहे तो त्याच अवस्थेमध्ये राहणार. मग मरणाचं भय किंवा मरण म्हणजे काहीतरी दुःख असं त्याला कधी वाटणारच नाही. तो त्या त्यामध्येच आहे, त्या अवस्थेमध्येच आहे आणि तो त्याच अवस्थेमध्ये निर्वाण पावणार. निर्वाण म्हणजे त्याला मृत्यू आला तरीसुद्धा त्याच अवस्थेमध्ये तो राहणार. तर अशा प्रकारे हे जे सगळं तत्त्वज्ञान दुसऱ्या अध्यायामध्ये जे अगदी मूलभूत असं आहे ते जे सांगितलं गेलं, हे आता तिसऱ्या अध्यायाकडे मी वळते. हे जे सगळं तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान अर्जुनाने नीटपणे ऐकलेलं आहे. तो म्हणतोय, आपण ओव्या पाहणार आहोत त्यावेळेला लक्षात तो त्यांनी ते नीट लक्षपूर्वक अवधारी जे म्हटलं आहे ज्ञानदेवानी त्याच रूपामध्ये त्यांनी ते सगळं ज्ञान ऐकलेलं आहे. त्यांनी ज्ञानमार्ग आणि बुद्धियुक्त संकल्प, बुद्धियुक्त कर्म, हे सगळं त्यांनी ऐकलेलं आहे. कारण बुद्धियोगामध्ये काय आहे की माणसाचा आत्मा स्थिती झाला तरीसुद्धा तो कर्महीन होत नाही. लक्षात घ्या की कर्म टाकायचं नसतं, कर्म करायचं असतं. परंतु ते कर्म हे शेवटी त्या अशा स्वरूपाचं ज्ञानयुक्त कर्म असतं. त्याला ज्ञान झालेलं आहे म्हणून पहिल्या भागामध्ये ज्ञान सांगितलं आणि मग बुद्धियोग सांगितला. तर त्याचं कर्म हे ज्ञानयुक्त कर्म असतं असं आतापर्यंत त्यांनी सांगितलं आणि ब्राह्मी स्थितीचाही उल्लेख केला. आता अर्जुनाने हे सगळं ऐकलं, पण अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका आली आणि अर्जुनाच्या शंका ह्या नीट लक्षात घ्या. अर्जुनाच्या शंका ह्या केवळ आपल्यासारख्या आपल्या साध्या शंका नाही. तो खूप लक्षपूर्वक ऐकतो आणि त्यातून त्याला काहीतरी पुढे आणखीन जाणून घ्यायचं असतं, कारण त्याला त्या प्रकारे आचरण करायचं असतं. केवळ ज्ञानासाठी ज्ञान नाही आहे, केवळ ज्ञानासाठी ज्ञान नाही आहे अर्जुनाचं. त्याला आपण कसं वागावं हे त्याला कळायचं आहे आणि म्हणून तो शंका विचारतो. आता त्याच्या मनामध्ये अशी शंका आली की जर इथे आणि शंकासुद्धा येण्याचं कारण असं की अर्जुनाने वेदाध्ययन केलेलं होतं. कारण त्या काळामध्ये क्षत्रिय राजकुमार हे वेदाध्ययन करत असत, केवळ शस्त्रांचं शिक्षण घेत नसत, हेही ज्ञान ते मिळवत असत. तर त्यांनी वेदाध्ययन केलेलं होतं. पण वेदांमध्ये सुद्धा कित्येक वेळेला परस्पर विरोधी विचार आहेत. त्यामुळे हे बरोबर आहे का ते बरोबर आहे अशी शंकाही येऊ शकते. तर ती पण एक शक्यता आहे. आणि शिवाय तो जो काळ होता, गीतेचा काळ होता, त्या काळामध्ये एकूण जे प्रचलित विचारसरणी होती, जे एक प्रचलित असं तत्त्वज्ञान होतं, ते अशा प्रकारचं होतं की आपल्याला जर मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी 2 मार्ग आहेत. लक्षात घ्या, त्या काळामध्ये ही विचारसरणी अत्यंत प्रचलित होती की मोक्ष मार्गासाठी 2 मार्ग आहेत. एक ज्ञान मार्ग आणि दुसरा कर्म मार्ग. बरं का, अशा प्रकारची विचारसरणी प्रचलित होती त्या काळामध्ये की एक ज्ञान मार्ग आणि दुसरा कर्म मार्ग, असे 2 मार्ग आहेत. आणि ज्ञान मार्गाने जो जाऊ इच्छितो, जो साधक ज्ञान मार्गाने पुढे जाऊ इच्छितो, मोक्षाप्रत जाऊ इच्छितो, त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी सगळ्या संसाराचा, प्रपंचाचा, म्हणजेच मग शेवटी सगळ्या कर्मांचा त्याग केला पाहिजे. कारण तुम्ही एकदा का कर्म करायला लागलात की मग तुम्ही अडकत जाता.
कर्म, मग त्याचे परिणाम, आणि मग त्याच्यासाठी पुन्हा पुढचा जन्म, म्हणजे मोक्षप्राप्ती शक्य नाही. तर त्यामुळे तुम्ही कर्म त्यागली पाहिजेत, म्हणजेच त्या काळामध्ये त्याला कर्मसन्यास असं म्हणतात. लक्षात घ्या, मी सगळे असे शब्द वापरते की जे कसे म्हणजे काय विचारसरणी होती आणि गीता आपल्याला कुठल्या विचारसरणीकडे नेते, कुठे फरक जाणवतोय हे आपल्याला कळेल म्हणून मी त्या काळातली विचारसरणी सांगते. की जर ज्ञान मार्गाने जायचं असेल ना, तर ज्ञान मिळवण्यासाठी सगळं सोडलं पाहिजे आणि कर्मसन्यास केला पाहिजे, म्हणजेच एकूण सगळा संसाराचा प्रपंचाचा संन्यास हाच मार्ग ज्ञानाकडे जाणार आहे. संन्यास हाच मार्ग ज्ञानाकडे जाणार आहे, असा हा ज्ञानमार्ग. हां, त्या काळामध्ये कारण वेदांमध्ये जे काही सांगितलं त्याचा खूप परिणाम त्या काळामध्ये होता. तर त्याचा परिणाम होऊन जे वेदवादी, असा मी उल्लेख केला आहे ना, जे वेदवादी होते ते अशा प्रकारचे विचार सांगत होते लोकांना की मोक्षप्राप्तीसाठी दुसराही एक मार्ग आहे आणि तो म्हणजे कर्ममार्ग. आणि लक्षात घ्या की कर्म म्हणजे काय, तर कर्म ह्याचा अर्थ असा घेतला गेला ह्या वेदवाद्यांकडून, किंवा वेदामध्येही तसा अर्थ आहे की कर्म म्हणजे काय, तर कर्म ह्याचा अर्थ यज्ञ करणं. कर्म म्हणजेच यज्ञ करणं. हां, यज्ञ करायचे, निरनिराळे यज्ञ करायचे की ज्याच्यामुळे स्वर्गप्राप्ती होते, ऐहिक भोग मिळतात, ऐहिक भोगही मिळतात, स्वर्गप्राप्तीही होते. मोक्षाचा उल्लेख नव्हता तिथे. स्वर्ग आणि मोक्ष एक नव्हे, लक्षात घ्या. मोक्ष ही अंतिम अवस्था आहे, स्वर्ग ही अशी अवस्था आहे की जिथून पुन्हा आत्मा इथे येऊ शकतो पुण्याचं हे संपल्यानंतर. तर त्यामुळे अशा प्रकारचे विचार होते की कर्म करायचं हा मार्ग आहे, म्हणजेच वेगवेगळे यज्ञ करायचे. आणि यज्ञ आपण जर विधीपूर्वक आणि अत्यंत निष्ठेने केले तर आपल्याला सगळे भोग मिळतात. अशा प्रकारचे विचार हे कर्मवादी वेदवादी लोक सांगत असतात. ही गीतेच्या काळातली विचारसरणी. आणि अर्थातच अर्जुनावरती या विचारांचा प्रभाव असतोच की नाही. आता आपल्या काळातली जी विचारसरणी आहे त्याचा प्रभाव आपल्यावर आहे, तसा अर्जुनावरती ह्या विचारसरणीचा प्रभाव होता. त्याला ही विचारसरणी पूर्णतः माहिती होती, परिचयाची होती. आणि मग त्यामुळे त्याच्या मनामध्ये शंका अशी निर्माण झाली की आता हे जे काही यांनी सांगितलं, कृष्णाने जे काही सांगितलं, आता ते मला तो युद्ध करई म्हणतोय, हां, युद्ध करई म्हणतोय आणि ब्राह्मी स्थितीकडे वळ असंही म्हणतोय. आता ब्राह्मी स्थिती, स्थितप्रज्ञता, ज्ञान, या सगळ्याचा अर्थ काय त्या काळात होता की त्याचा अर्थ कर्म करायचं नाही, संन्यास घ्यायचा, कर्मसन्यास घेतला पाहिजे. मग आता आपण कर्मसन्यासाकडे वळायचं आणि युद्ध करई म्हणतो, म्हणजे मग युद्ध हे तर कर्म झालं. हां, तर मग आता मी कर्म करू का नको करू, मला काही कळतच नाही, मला घोटाळा झाला आहे माझ्या मनामध्ये. आता ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये हे सगळे शब्द येतील की माझ्या मनामध्ये घोटाळा निर्माण झाला आहे, मला कळतच नाही आहे की कर्म करायचं आहे का कर्म नाही करायचं आहे, हे मला कळेन असं झालं आहे. आणि शिवाय युद्धासारखं कर्म मला करायला सांगतोय तो, म्हणजे हिंसात्मक कर्म मला करायला सांगतोय. आता हे बरोबर आहे का नाही, म्हणजे हा काय
कृष्णाला सांगायचं आहे काय अशी शंका त्याच्या मनामध्ये आलेली होती. आणि त्याच्या शिवाय पहा, कृष्णानीच म्हणजे भगवंतानी सुद्धा सांगताना दुसऱ्या अध्यायामध्ये एक उल्लेख असा केलेला होता की कर्म हे ज्ञानापेक्षा किंवा बुद्धियोगापेक्षा कनिष्ठ आहे असं म्हटलेलं होतं की नाही. आणि मी त्याही वेळेला सांगितलं होतं की पहा, हे कसं वाक्य आहे की घोटाळ्यात पडणारं आहे. की घोटाळा म्हणजे असा की कर्म हे कनिष्ठ कमी प्रतीचं आणि ज्ञान म्हणजेच अर्जुनाच्या मनामध्ये काय, ज्ञान म्हणजे संन्यास, सगळं सोडून द्यायचं, कर्म सोडून द्यायचं, हे त्याच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे त्याच्या मनात असं आलं की असं म्हणून खरं म्हणजे कृष्णाने आपल्याला असं सांगितलेलंच आहे की कर्म करू नकोस तू, कर्म हे कमी प्रतीचं आहे, ज्ञान किंवा बुद्धियोग हा जास्ती महत्त्वाचा आहे. कारण बुद्धियोगाचा नीट अर्थ त्याच्या लक्षात आलेला नाही. किंवा कर्म आणि ज्ञान ह्याचा संयोग कसा साधायचा, समन्वय कसा साधायचा, हे खरं म्हणजे कृष्णाला सांगायचं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. पण ते अर्जुनाच्या लक्षात गेलेलं नाही आहे. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये शंका आली की आता मी करू काय. आणि म्हणून तो दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी म्हणतो की नाही, हे आता माझ्या फायद्याचंच झालं, ह्यानी मला आता कर्म कर असं आधी म्हटलं, युद्ध कर म्हणून, पण आता म्हणतोय की कर्म अगदी कमी प्रतीचं आहे, आता मला कशाला पाहिजे युद्ध करायला, आता मी विचारतोच त्याला, असं म्हणून तिसऱ्या अध्यायाला आता सुरुवात झाली. लक्षात आलं. तर ही तिसऱ्या अध्यायाच्या मागची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ती लक्षात घेतल्यावर आता तुम्हाला हा अध्याय भराभर कळायला लागेल. मी मधल्या काही ओव्या गाळल्या तरीसुद्धा तुम्ही वाचल्यात तरी तुम्हाला त्या कळायला लागेल. आता मी नेहमी सांगते त्याप्रमाणे पहिल्यांदा एका गोष्टीचा उल्लेख करते की ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये कुठल्या ओळीपासून कुठल्या ओळीपर्यंत काय आहे हे मी सांगते. आता पाहिजे तर ना तुम्ही असं लिहून 1 नंबर 2 नंबर असं लिहून घ्या, कारण काही 1 2 3 गोष्टी मी एकत्र अशा सांगेन आणि मग नंतर पुढच्या सांगायला विसरले तर आठवण करा. तर पहिलं जे आहे ना, तर ह्या तिसऱ्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाचा प्रश्न आहे. तिसऱ्या अध्यायाची सुरुवातच मुळे अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अर्जुनच बोलतोय, अर्जुनाचा प्रश्न आहे. त्यामध्ये 1 ते 2 श्लोक आहेत. 1 आणि 2 असे 2 श्लोक त्यामध्ये येतात. 2 श्लोक हे सगळे अर्जुनाच्या प्रश्नासंबंधीच आहेत. आणि 1 ते 31 ओव्या आहेत. 1 ते 31 ओव्या आहेत. 31 तीनावर 1. अर्जुनाचा प्रश्न 1 ते 31 या ओव्यांपर्यंत आहे. त्यानंतर दुसरं ही 3 गोष्टी मी आधी सांगून ठेवते. दुसरं जे आहे त्यामध्ये भगवंत बोलतात. भगवंत वाच आहे आणि त्याच्यामध्ये ते जे काही सांगतात ते मुख्यतः असे आहे की ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग ह्या 2 निष्ठा आहेत. मी अगदी त्यांच्यासारखे काही शब्द वापरते की ज्याचे अर्थ मी तुम्हाला पुढे स्पष्ट करेन. ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग ह्या 2 निष्ठा आहेत. विविध निष्ठा, 2 निष्ठा आहेत. पण कर्म जर ज्ञानपूर्ण असेल, कर्म जर ज्ञानपूर्ण असेल तर
कर्म करूनही नैष्कर्म्य साधता येतं. नैष्कर्म्य असा शब्द लिहा, कारण तो आलेला आहे इथे, ओवीतही आहे, श्लोकामध्येही आहे. आपण त्याचं विवेचन करणार आहोत. तर कर्म करूनही नैष्कर्म्य साधता येतं असा उल्लेख आहे. हे श्लोक 3 ते 4 आहेत, म्हणजे 3 आणि 4, आणि ओव्या आहेत 32 ते 50. 32 ते 50. त्यानंतर तिसराही मुद्दा सांगते, जिथे ते म्हणतात की कर्मत्याग हे सगळं भगवंताचंच विवेचन आहे. कर्मत्याग अशक्य आहे. कर्मत्याग अशक्य आहे, म्हणजे पूर्ण कर्म टाकूनच देणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. हे श्लोक 5 आणि 6 मध्ये आले, आणि ओव्या आहेत 50 ते 67. आता मी तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करते. ह्याच्या पुढे चौथा जो भाग आहे तो चौथा मुद्दा जो आहे तो नंतर सांगीन. साधारणपणे आज माझी कल्पना आहे ह्याच्या पुढे आपण नाही जाणार. आता पहिल्या ओवीपासून सुरुवात करते. प्रश्न आहे हा, आता अर्जुनाचा प्रश्न आहे. मी सांगितलं तुम्हाला अर्जुन काय म्हणतोय ते ऐका आता. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. आता हे ज्ञानदेव म्हणतायत की मग ऐका. आता ऐका, अर्जुने म्हणितले, अर्जुन असं म्हणाला की देवा. आता अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये हा भगवंताला उद्देशून देवा हा शब्द येतोय बरं का. ह्याचाही अर्थ मी सांगते की त्याला श्रीकृष्ण हा खूप महान आहे, आपल्या सामान्य माणसांपेक्षा हा काहीतरी महान आहे एवढी त्याला निश्चित जाणीव आहे. आणि श्रीकृष्णाची मनोमन भक्ती तो करतो. मनोमन भक्ती त्यांनी केलेली आहे. संपूर्ण जर आपण महाभारत पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अगदी मनापासून श्रीकृष्णाची भक्ती आहे त्याच्या मनामध्ये. पण श्रीकृष्णाचं जे खरं ईश्वर परमेश्वर हे जे स्वरूप आहे ना ते त्याला आत्ता आकलन झालेलं नाही आहे. ते 11व्या अध्यायामध्ये त्याला आकलन त्याचं होतं. तर त्यामुळे तो देवा म्हणतो, पण देवा हे किती अर्थाने आहे, किती मर्यादित अर्थाने आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले. निके म्हणजे मी अगदी लक्षपूर्वक योग्य प्रकारे मी ऐकलं. जे मी मगाशी सांगितलं की अर्जुनाने नीट ऐकलंय, काय सांगतोय कृष्ण हे त्यांनी सगळं ऐकलेलं आहे. ते निके म्या परिसले, परिसले म्हणजे ऐकलं, अगदी योग्य प्रकारे मी ऐकलं. कमळापती कृष्णाला म्हटलंय कमळापती. अनेक नावं ह्या अर्जुनाची जशी आहे तशी कृष्णाची अनेक नावं आपल्याला आता दिसणार आहे. तर कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेची न पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. मी काही ओव्या एकत्र वाचते. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्राम करी. ये लाजसी ना महागोरी कर्मी सुता. म्हणजे काय म्हटलंय तिथे की
तूच आता जे काही सगळं वर्णन केलं, स्थितप्रज्ञाचं जे वर्णन केलं की ज्याच्या मनामध्ये काही वासना नसतात, तो आत्मस्थित झालेला असतो आणि परमात्म्याशी संयुक्त असतो, म्हणजे आता त्याचा कर्ता किंवा शरीरधारी माणूस ही अवस्था त्याची संपली ना. ती अवस्था त्याची आता मनातून त्याच्या गेली की आपण एक शरीर आहोत. जशी आपली असते मनाची अवस्था की आपण एक शरीर आहोत, ह्या रूपातच आपण जीवन जगत असतो. पण जो कोणी स्थितप्रज्ञ होतो, जो कोणी बुद्धियुक्त कर्म करतो, तो कसा असतो की ज्याची बुद्धी आता स्थित झालेली आहे, म्हणजे शरीर हे तो विसरला आहे आपलं रूप. तर म्हणजे कर्ताही उरला नाही आणि कर्मही उरलं नाही. करताच नाही तर कर्म कुठलं? कर्म कोण करतंय? ईश्वर करतोय, माणूस करतच नाही. ईश्वर इच्छेने सगळी कर्म, सगळं काही जीवन घडतंय अशी कल्पना आहे. आणि त्यामुळे कर्ताही नाही, कर्मही नाही. म्हणजे असं जरी दुसऱ्या अध्यायामध्ये हे शब्द वापरले नसले तरी हा भाव आलेला आहे. बरोबर आहे ना, की स्थितप्रज्ञ ही कल्पनाच मुळे अशी आहे की ज्याच्यामध्ये कर्ताही नाही आणि कर्मही नाही. तर जर तो म्हणतो ऐसे मत तुझे अनंता, निश्चित जर तुला अनंता असं निश्चितपणे वाटत असेल तरी माते केवी हरी, हरी म्हटलंय ना, ते सुद्धा पुन्हा कृष्णालाच म्हटलंय. तरी माते केवी म्हणसी पार्था संग्राम करी, असं वाक्य करा. हां, तरी माते, माते म्हणजे मला, मला का म्हणतोयस तू पार्था संग्राम कर, असं का म्हणतोयस तू? हरी म्हणजे श्रीकृष्णा, तू मला असं का म्हणतोयस की जर तुझं असं निश्चित मत आहे तर संग्राम कर असं का म्हणतोय? कारण संग्राम हे कर्म झालं. आता कर्मही उरत नाही म्हणतोस, करताही नाही असं तुझं एकूण सगळा अर्थ आहे. तर मग मी कशाला हे कर्म करू? मला कशाला तू ह्या कर्मामध्ये कर्म कर असं का म्हणतोय? आणि पुढे ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता, म्हणजे ह्या अशा महाघोर म्हणजे महाभयंकर लढाईसारख्या, युद्धासारख्या अत्यंत महाघोर म्हणून म्हटले की जिथे रक्त सांडलं जाणार आहे, वध होणार आहे, अशा महाघोर कर्मामध्ये मला घालतोयस तू. कर्मी सुता ह्याचा अर्थ मला तू जे घालतोयस असं कर्म कर म्हणतोयस, महाघोर कर्म कर म्हणतोयस, हे म्हणताना तुला लाज नाही वाटत? लाज वाटत नाही असं म्हटलंय, लाजसी ना. आता असं म्हणण्याचं सुद्धा म्हणजे हे ज्ञानदेवानी वापरलेले शब्द आहेत. हा, गीतेच्या श्लोकामध्ये असे शब्द नाही, पण हे ज्ञानदेवानी वापरले. एकदा ज्ञानदेव समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना खुलवून सगळं सांगतायत, त्यांना असं नाट्यरूप निर्माण करतायत. आणि लाज हा जो शब्द वापरला आहे, तुला लाज नाही वाटत असं म्हणता, असं तो का म्हणू शकला ह्याचाही आपण विचार केला पाहिजे ना, की उगीचच आपल्या लोकांना खुश करायला नाही. तर असं तो का म्हणू शकला ह्याचं कारण म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांच्यामधले संबंध अत्यंत जवळीकीचे होते, अतिशय जवळचे संबंध होते. तो त्याचा मेहुणा तर होताच. सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी आणि सुभद्रा ही कृष्णाची बहीण, म्हणजे तो त्याचा मेहुणा तर होता. आणि म्हणजे त्याच्यामध्ये असाही फरक केला जातो, म्हणजे तो आपल्या बायकोचा भाऊ, बायकोच्या भावाशी थोडी सलगी जास्त असते. कारण बायकोशी सलगी असते तर बायकोच्या भावाची सलगी जास्ती असते. आणि जो बहिणीचा नवरा असतो त्याच्याशी तेवढी सलगी म्हणजे ही आपली परंपरा पूर्वीची, आता असं काही राहिलं नाही, पण ही परंपरा होती. आणि म्हणून आपल्या मराठीमध्ये सुद्धा ना ह्याला दोन मेवण्यामध्ये दोन शब्द असतात. आमच्या समाजशास्त्रामध्ये हे सगळं येतं म्हणून मला माहिती आहे की
मेहुणा आपण आता एकच शब्द वापरतो की बहिणीचा भाऊ आणि बायकोचा भाऊ, बहिणीचा नवरा आणि बायकोचा भाऊ, ह्याला आपण एकच शब्द मेहुणा वापरतो. पण खरं रूढ मराठी जी आहे ना त्याच्यामध्ये खाल मेहुणा आणि वर मेहुणा असे शब्द. खाल मेहुणा अजूनही आपण जर खेड्यांमध्ये गेलो, आणि मी खेड्यांमध्ये खूप फिरलेली आहे माझ्या स्टुडंट्स बरोबर, म्हणून मला माहिती आहे खाल मेहुणा आणि वर मेहुणा. खाल मेहुणा म्हणजे बायकोचा भाऊ, थोडंसं त्याच्याशी कसंही वागलं तर चालतं, तो खाल मेहुणा आहे. आपल्या बायकोचाच भाऊ आहे, सलगीनी कसंही त्याचं हे केलं. वर मेहुणा त्याला जरा मान द्यायचा. वर मेहुणा तर असा हा जो आहे ना हा खाल मेहुणा आहे याचा, कृष्णाचा. आणि त्याच्यामुळे त्याची सलगी खूप आहे त्याच्याशी. आणि एवढंच नाही तर अर्जुन आणि कृष्ण हे अतिशय जवळचे मित्र होते. म्हणजे नुसतेच मेहुणे नव्हते, नुसतंच नातं नव्हतं, फार जवळचे मित्र होते. म्हणजे संबंध महाभारतामध्ये त्यांच्या मैत्रीचं इतके प्रसंग आलेले आहेत की ज्याच्यात आपल्याला कळतं की किती सलगी, कसंही एकमेकांना बोलायचं, काही हे करायचं, रागवायचं, अपमान करायचं, सगळं चालून जातं. आता कृष्णासारखा ज्याला तो देव म्हणतो त्याला सुद्धा तो इतका सलगीने लाजसीना म्हणतोय पुढे. तर अशा प्रकारची पद्धती की तो म्हणतो की लाज नाही वाटत तुला अशा कर्मामध्ये, महाघोर कर्मामध्ये मला घालायला तुला लाज नाही वाटत? हां गा कर्म तुची अशेष, निराकारिसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करसे तू? म्हणजे तू म्हणतोस की सगळं कर्म अशेष म्हणजे सगळं, सर्व कर्म हे अगदी कमी प्रतीचं आहे असं तूच म्हणालास ना. निराकारिसी म्हणजे त्याला फार काही महत्त्व नाही, त्याला काही फार महत्त्व नाही असं तूच म्हणालास ना. आणि मग मज करवी हे हिंसक का करीविसी? हे म्हणजे एक साधं कर्म आहे की बाबा जा आणि ही वस्तू घेऊन ये, एक साधं कर्म आहे तर ठीक आहे. हिंसक कर्म मला तू करायला सांगतोस, मला तू हिंसा करायला सांगतोस, हे कसं काय? म्हणजे तुझ्या काही ताळमेळ आहे की नाही तुझ्या बोलण्यामध्ये? असाच भाव आहे ना त्याच्यात की तू एकदा एक बोलतेस, मला घोटाळा करून टाकलायस सगळा. तर असं तो म्हणतोय. आता पुढे एक मधली ओवी गाळून 6व्या ओवीकडे जाते मी. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे? आता संपले म्हणे पाळ आघवे विवेकाचे. अरे देवा तूच असं बोलायला लागलास तर आमच्यासारख्या सामान्य नेणती म्हणजे अजाण माणसं, आम्ही सामान्य माणसं, आम्हाला काही फार मोठं ज्ञान नाही आहे, कळत नाही आहे, म्हणून तर मी तुला विचारतोय ना मी काय करू, हे मला कळत नाही म्हणून मी तुला विचारतोय, म्हणजे मी नेणताय. तर असं आमच्यासारख्या नेणत्या माणसांनी म्हणजे अजाण माणसांनी काय करायचं? आता संपले म्हणे पा आघवे विवेकाचे, म्हणजे सगळा विवेक संपलाच म्हणायचा. कारण तुझ्यासारखा माणूस जो असं बोलायला लागला, एकदा एक बोलतोय, मग आता काय विवेक म्हणजे कसं, एक विवेक निष्ठा असते ती, एकदा एक तर तेच, तर तसं काही राहिलेलंच नाही आहे असं तो म्हणतो. आता त्यानंतर मधल्या काही ओव्या मी गाळते आणि त्यानंतर 15व्या ओवीकडे जाते. 15व्या ओवीकडे. तेवीची कृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे, जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे, ना तरी झकवी तू आहासी माते. इथपर्यंतच घेते हां, पुढच्या ओवीतला एवढाच भाग घेते कारण पुढे काही अर्थ तेच आहे. आता तेवीचे कृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे. चरित्र याचा साधा अर्थ घ्या की तुझ्या या
शिकवणुकीला, तुझ्या या बोलण्याला काही अर्थ नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मला काही कळतच नाही. कृष्णा, तुझे हे चरित्र काही नेणीजे, म्हणजे तुला काय म्हणायचं हे काही मला आता कळत नाही. काय अभिप्रेत आहे तुला, मला कळत नाही. आणि पुढे कसं आहे, जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे, ना तरी झकवी तू आहासी माते. इथपर्यंतच घेऊ आपण, कारण तेच फार सुंदर आहे यातला भाग. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे, म्हणजे या निमित्ताने माझं चित्त, माझ्या चित्ताची परीक्षा घेतोयस का काय? माझी परीक्षा म्हणजे माझं चित्ताची परीक्षा म्हणजे माझी परीक्षा घेतोयस का काय तू, की ह्याला कळलंय का नाही, मी काय सांगितलं हे याला कळलंय की नाही, अशी तू माझी परीक्षा तर घेत नाही आहेस ना. चित्त पाहासी माझं येणे मिसे, परीक्षा घेणं, या का निमित्ताने माझी परीक्षा घेतोयस का, की मी किती तुझं सांगितलेलं ऐकलं, मला कळलं का नाही, माझी परीक्षा घेतोयस. ना तरी झकवी तू आहासी माते, म्हणजे झकवी तू म्हणजे मला फसवतोयस, मला फसवतोयस, मला झकवितो म्हणजे ठकवतो. हां, बरोबर शब्द, ठकवतोस मला ठकवतेस का काय? माझी म्हणजे परीक्षा तरी एक तर घेत असशील, नाही तर मग मला तू ठकवतोयस, झकवितो म्हणजे मला फसवतोयस, ठकवतोयस. आता पुढे 17वी ओवी बघा. म्हणून मी सांगते, सगळ्यांकडे ज्ञानेश्वरी असली पाहिजे. असली पाहिजे, कारण मी अशी ओवीच्या पाठोपाठ ओवी, निदान आज तुम्ही आणली नाही तर दुसऱ्यांच्याकडे तरी बघा, किंवा काही झेरॉक्स करा ना. हे बघा मी कसं झेरॉक्स केलं, एवढी थोडी पेजेस आणली की आपलं होतं का? एकदा कोणाकडे तरी द्यायचं, पटकन झेरॉक्स सगळं करून घ्यायची पेजेस. तर ही पुढे जातोय आपण. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी असं म्हटलंय, मराठाजी. अर्थ नीट लक्षात घ्या. म्हणून ऐका देवा, हे केवळ भावार्थ सांगणं म्हणजे काय असतं, की थोडक्यात काहीतरी सांगणं. जे दुसऱ्या अध्यायामध्ये खरोखरच कृष्णाने थोडक्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ना, तर तो म्हणतोय की मला असा नुसता भावार्थ सांगू नका तुम्ही, मला समजत नाही, पुढे आहेच ते. माझं विवेकू सांगावा. विवेक म्हणजे योग्य काय, विवेक ह्याचा अर्थच तो आहे, सारासार बुद्धी, असार टाकून द्यायचं आहे मला फक्त सार पाहिजे. तर जो विवेक आहे तोच मला सांगा, कारण मला तो आचरणात आणायचा आहे. तो मला असं काहीतरी घोटाळा करू नका, नुसता भावार्थ सांगून मला काही कळत नाही आहे. आणि म्हणून तो पुढे काय म्हणतोय, मराठाजी. हे सुद्धा ज्ञानदेवांचे शब्द आहेत. ज्ञानदेव गीतेमध्ये असा शब्द नाही आहे, इथे त्यांनी मराठा असं म्हटले. ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. मराठा म्हणजे मराठी नव्हे, मराठी असं नव्हे त्याचा अर्थ. मराठा ह्याचा अर्थ मला समजेल असं सोपी भाषा म्हणजे मराठा. सोपी म्हणजे ज्ञानदेवांच्या काळातली ही भाषा आहे, की सोपी भाषा, मला समजेल अशी भाषा मराठा. सोपी भाषा सांगा. कारण असं होतं ना, काही वेळेला जरा आपल्याला कोणी सगळं संस्कृतमध्ये सांगायला लागलं, मला तर काही एवढं संस्कृतचं ज्ञान नाही, मला गीता कळते एवढंच संस्कृतचं ज्ञान आहे. तर कोणी जर संस्कृतमध्ये खूप काही बोलायला लागलं तर आपल्याला कळणार नाही ना. तर म्हणजे आपल्याला सोपं काय, मराठीमध्ये सांगितलेलं आपल्याला सोपं आहे, त्याला मराठा असं म्हणतात. इंग्लिशमध्ये सुद्धा पहा, इंग्लिशमध्ये असं म्हणण्याची एक पद्धत आहे की एखादी गोष्ट आपल्याला न कळेल अशी, किंवा आपल्याला
त्याचं ज्ञान होत नाही आहे, अशी जर असेल ना तर त्याला काय म्हणतात माहिती आहे? हां, इट्स लाईक ग्रीक अँड लॅटिन टू मी. इट्स लाईक ग्रीक अँड लॅटिन टू मी. म्हणजे ग्रीक आणि लॅटिन भाषा ही कळत नाही, आम्हाला इंग्लिश कळते, तर इंग्लिशमध्ये सांगा, किंवा हे मला कळत नाही आहे असं म्हणायला इट्स लाईक ग्रीक अँड लॅटिन टू मी असं म्हणतात. तर असं इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. आणि आपल्याकडे सुद्धा ना, आपण बघा साधं बोलताना असं म्हणतो, मी तुला इतका वेळ सांगते, मी काही कानडीत बोलते का असं म्हणतो ना, कारण कानडी येत नाही ना आपल्याला. तर मग कानडीत बोलणं ह्याचा अर्थ तो असतो. एवढंच नाही, तो विठ्ठलाला कानडा म्हटलेला तो, त्याचा सुद्धा खरा अर्थ तो आहे. विठ्ठल हा कानडा म्हणजे समजायला, त्याचा आपल्याला अनुभव यायला कठीण आहे, अवघड आहे. काय नुसतं पंढरपूरला जाऊन, आळंदीला जाऊन, इकडे तिकडे दर्शनं घेतली म्हणजे विठ्ठल कळला असं नाही. विठ्ठल कळायला खूप अवघड आहे, तो कानडा असं म्हटलं आहे. तर असं जे आहे ना, तोच अर्थ इथे आहे की मला मराठा सांगा, म्हणजे मला समजेल असं सोप्या भाषेमध्ये सांगा. जी पुढची पण ओवी घेते 18वी. अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी असे, कृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. तो काय म्हणतोय की अत्यंत जड असे म्हणजे काय, जड कशाला म्हटलेलं आहे? कृष्णाच्या सांगण्याला नाही, स्वतःच्या बुद्धीला जडबुद्धी म्हटलंय. स्वतःच्या बुद्धीला जडबुद्धी, मंदबुद्धी. मी मंदबुद्धी आहे, मी नेणता आहे, सांगून टाकतोय अर्जुन मोकळेपणाने की मी नेणता आहे, मी मंदबुद्धी आहे, मी जडबुद्धी आहे. तर तो अर्थ आहे. अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी असे, म्हणजे माझी बुद्धी मंद आहे, कबूल आहे मला, पण मी अतिशय योग्य प्रकारे ऐकतोय. तुम्ही काय सांगताय ते मी योग्य प्रकारे ऐकतोय. कृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. एकनिष्ठ याचा अर्थ असा घ्या या ठिकाणी, एकच काहीतरी मला सांग, एकच काहीतरी मला सांग. एकनिष्ठ याचा अर्थ एकच मला काहीतरी सांग. म्हणजे तू कर्मही कर म्हणतोस, म्हणजे संग्रामही कर म्हणतोस, कर्मप्रतीचंही म्हणतो, कमी प्रतीचंही म्हणतोस, म्हणजे हे झालं दोन ना. हे मला काही तुझं समजत नाही, तू एक मला काही ते नक्की सांग. एकनिष्ठ. आता पुढे हे ना, मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपले जेव्हा वर्ग असतात ना, तर त्यावेळेला हे त्यांना बंद ठेवायला सांगा. कारण मला हे आता का लक्षात आलं, मी माझं केलेलं रेकॉर्डिंग मी नेहमी ऐकते आणि रेकॉर्डिंगमध्ये ना हे आवाज जास्ती येतात, म्हणजे इतके येतात की काही वेळेला माझं बोलणं त्याच्यात आलेलं येत नाही, कळत नाही, इतके आवाज येतात. तर प्लीज माझी म्हणजे एक तुम्हाला हे हां, पण हे म्हणजे त्या पलीकडच्या घरात आहे का? हो, मला वाटलं की आपल्या इथेच कुठेतरी इतके. अच्छा, सॉरी हां, म्हणजे मला वाटलं की ते तुमचंच हे. नाही, ते इतकं जवळ वाटतं की मला वाटलं आपल्या म्हणजे ह्या कंपाऊंडमध्येच आहे. काही नाही, काही एवढा मोठा फरक पडणार नाही. चला जाऊ दे, जेव्हा खूप आवाज येईल तेव्हा मीच थांबे.
हां, पुढे जाऊया आपण. आता पुढे मी 21वी ओवी घेते. देवा तुझ ऐसा निज गुरु आणि आरती धणी का न करू, एक भीड कवणाची धरू तू माया आमुची. काय सुंदर आहे, किती गोड सांगितलेलं आहे की देवा तुझ्यासारखा गुरु मला लाभलाय. आता भगवंत हा जो गुरु असेल तर तुझ्यासारखा गुरु मला लाभलाय आणि आरती धणी का न करू. आरती धणी म्हणजे आरती याचा अर्थ इच्छा. इच्छा माझी जी काही इच्छा आहे ती मी व्यक्त का नाही करायची. तुझ्यासारखा गुरु आहे मला लाभलेला आणि मी विचारायचं नाही. तू काही जे काही माझ्या मनात शंका आली तरी मी गप्प बसायचं. तर आरती धणी का न करू, एथ भीड कवणाची धरू. कसली लाज बाळगायची मी, भीड कवणाची धरू. आणि किती सुंदर, तू माया आमुची. किती सुंदर आहे, तू माया आमुची. तू माझी माऊली आहेस, माझी आई आहेस तू. आईकडे काय, आईकडे आपण काही हट्ट करतो, आईकडे आपण इतके पूर्ण विसंबलेलं असतो. बरोबर आहे ना. लहान मूल बघा की त्याला काही अगदी लहान मूल आईच्या खांद्यावरती इतक्या निर्धास्तपणे असतं की काही पुढे काही संकट आहे किंवा कोण काही भांडतंय किंवा कोणाचं काही मनात, आईच्या सुद्धा मनात काय आहे काही त्याला विचारायला कळत नाही. किती विसंबून असतं आईवरती. तो आईचा शब्द वापरण्यामध्ये हा सगळा भाव आहे की मी तुझ्यावर किती विसंबून आहे. मी सगळं तुझ्यावर, तू माझा आधार आहे, मी सगळं सोपून टाकलेलं आहे तुझ्यावरती. आणि देवा आता मी जर नाही विचारलं तुला तर कसं चालेल. आईला आपण शंका काही विचारतो जेव्हा बोलायला लागतो तेव्हा. काही म्हणजे प्रश्नसुद्धा अगदी गमतीचे असतात, काही मुलं विचारतात. तर तसा तो भाव आहे. आता त्याच्यानंतर ना 24पर्यंतच्या ओव्या आहेत ना त्या मी गाळते. त्या ठिकाणी फक्त इथे आईला जसं हे केलं आहे ना तसंच तिथे काय म्हटलं आहे, एका ओवीमध्ये कामधेनू म्हटलं आहे की कामधेनूच म्हणजे गाय विकत आणायला जावी आणि कामधेनूच घरी यावी. म्हणजे गाईच्या ऐवजी कामधेनू आपल्या घरी जर असेल हां तर मग काय, मग त्या कामधेनूकडून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणारच आहेत ना. ती काही साधी गाय नाही आहे असं. नंतर दुसरं आहे चिंतामणी. चिंतामणीसुद्धा असा मणी मानला जातो की जो आपल्या चिंता तर दूर करतो, आपल्याला हवं ते देतो. तर चिंतामणी जर हातात चढे म्हणजे आपल्या हातातच आहे, मग का नाही आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायचा. म्हणजे सगळं हे श्रीकृष्णाला म्हटलं आहे की तू जसा कामधेनूसारखा आहेस, तू चिंतामणीसारखा आहेस. आणि पुढे म्हटलं आहे अमृत सिंधू, अमृताचं सागर. आणि ती ओवी ना अशा अर्थाची आहे की अमृताच्या सागरापर्यंत पोचायला खूप सायास केले आणि तिथे आपण पोचलो. आणि पुन्हा तहानेनी जर आपण व्याकुळच राहिलो, त्या सागरामधलं जर आपण पाणी घेतलं नाही, मग ते सायास करायचे कशाला, फुकटच गेले ना ते. तितकं आपण चाललो, सगळं आपण केले सायास आणि अमृताचा सागर लाभला तर त्याच्यातलं अमृत घेऊन आपली तहान भागवायची ना. ते न करता तहानेला कशाला राहायचं, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे जाते मी 25वी. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. म्हणजे मी जन्मानुजन्म मी अशा प्रकारे काही आचरण केलं, काही पुण्य केलं की त्याच्यामुळे उपासिता म्हणजे ते सगळं मी केलं म्हणून लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी. हां जो इकडे जोडून घ्या.
उपासिता हा शब्द आधी जोडून घ्या आणि लक्ष्मीपती हा शब्द पुढे जोडून घ्या. लक्ष्मीपती तू दैवे, म्हणजे आमचं दैव आहे की हे जे सगळे केलेलं सगळं पुण्य, त्या पुण्याच्या साठ्यानी दैवानी आमच्या, ते दैवच आहे ना, तर त्या दैवानी तू आज मला लाभलेला आहेस, आमच्या हाती आलेला आहेस. पुढे आता 27वी ओळी घेते. देखे सकळार्तीचे जी आले आणि पुण्य यशासी आले, हे मनोरथ जहाले विजयी माझे. म्हणजे सकळ आरती, सकळ आरती. देखे सकळार्तीचे जी आले म्हणजे सगळे माझे मनोरथ पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे. सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे. पुण्य यशासी आले म्हणजे सगळं माझं केलेलं पुण्य आज यशाला आलेलं आहे. आणि हे मनोरथ जहाले विजयी माझे, माझे जे काही मनोरथ होते ते आज विजयी झालेले आहे. असं म्हणजे तू मला लाभलास म्हणजे काय काय घडलं त्याचं ते वर्णन आहे. आणि आता ते सगळं झाल्यानंतर 31वी ओवी बघा. 31वी ओवी, कारण पुढे तोच तशाच प्रकारच्या ओव्या आहेत म्हणून एकदम 31वी. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. लक्षात आला अर्थ की काय म्हणतोय पार्थ? की एकच एक म्हणतोय ना तो, आचरिता तरी उचित ते सांग एक निश्चित. एक निश्चित, एकच मला काहीतरी निश्चित सांग की जे उचितही असेल, जे उचितही असेल आणि शिवाय पारत्रिकी हित. पारत्रिकी म्हणजे परलोकी, परलोकी हितकारक असेल, परलोकी हितकारक असेल. पारत्रिकी हित, एकच मला काहीतरी सांग की जे इथेही उचित असेल, कर्मी करणं हे उचित असेल आणि मला पारत्रिक म्हणजे परलोकाच्या हिताच्या दृष्टीनेही ते योग्य असेल. कारण का त्याच्या मनामध्ये सतत हा विचार आहे की आपण द्रोण भीष्म ह्यांचा वध करणं यासारखं पाप आपण करतोय, आपला कुलक्षय आपण करतोय, ह्यासारखं पाप जे आहे ते मला नरकवास भोगायला लावणार आहे, ते मला कधीही पारत्रिक हिताचं होणार नाही. हा विचार अर्जुनाच्या मनामध्ये सतत भेडसावतोय. म्हणून तो म्हणतो की जे उचितही असेल आणि जे पारत्रिकाच्या दृष्टीनेही हितकारक असेल असं मला तू सांग. पुढच्या थोड्या ओव्या घेऊ, मी मधल्या काही काही गाळणार आहे. आता 11:15 वाजले, घेऊया. या बोला अच्युतू म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. म्हणजे हे जे काही अर्जुन बोलला, या बोला म्हणजे अर्जुनाचे हे जे काही बोल होते किंवा अर्जुन जे काही बोललेला होता त्याच्यावरती अच्युत म्हणजे श्रीकृष्ण अच्युत. आणि अच्युत हे नाव फार समर्पक आहे. अनेक अशा ठिकाणी वापरलेलं आहे की च्युत जो होत नाही तो अच्युत, च्युत होत नाही. कधीही एका ह्याच्यापासून, जो मार्गापासून, कर्तव्यापासून जो च्युत होत नाही, तो अच्युत आहे. आणि अर्जुन मात्र आता अशा अवस्थेत आहे की तो अच्युत राहिलेला नाही, तो त्याला मार्गच कळत नाही अशी अवस्था झालेली आहे. तर या अच्युताचा हे जे काही बोल होते हे जे काही अर्जुन बोलला, ह्या बोला
अच्युत आता काय म्हणतोय, अच्युत म्हणत असे, अच्युत म्हणत असे. आता अच्युत हा शब्द पुढे लावूया पुढच्या ओळीला, म्हणजे पुढच्या भागाला. अच्युत म्हणत असे, विस्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो. म्हणजे काय की तो असं म्हणतोय की अर्जुना, अरे मला विस्मय होतोय, मला आश्चर्य वाटतंय की तू जे काही आता मला सांगतोयस की मी तुला घोटाळ्यात टाकलंय वगैरे वगैरे, जे काही तू मला सगळं सांगितलंय, हे जे तू काही बोललायस ना, त्याचा मला विस्मय होतोय. ह्याचं कारण असं की अभिप्राव हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की माझ्या बोलण्यामध्ये काय अभिप्रेत आहे ते तुला कळलेलं नाही. लक्षात आलं? माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या बोलण्याचा अभिप्राय काय आहे, म्हणजेच माझ्या बोलण्यामध्ये अभिप्रेत काय आहे हे तुला कळलेलं नाही आहे. आणि तुला कळू नये ह्याचा मला विस्मय होतो. लक्षात आलं? तुला कळू नये ह्याचा मला विस्मय होत आहे. कारण अर्जुनाची योजना अशा प्रकारे झालेली आहे युद्धामध्ये. म्हणजे अर्जुन, मी तुम्हाला सांगितलं की अर्जुन फार उच्च स्तरावर पोचलेला आहे, म्हणूनच त्याची योजना ह्या अशा ठिकाणी झालेली आहे. सांगितलं ना, आठवतं ना तुम्हाला की अर्जुन खूप उच्च अवस्थेला पोचलेला आहे आणि त्याला हे कळू नये माझा अभिप्राय, बोलण्याचा अभिप्राय काय, अभिप्रेत काय आहे माझ्या बोलण्यामध्ये, हे त्याला कळू नये याचं मला आश्चर्य वाटतंय, मला विस्मय वाटतोय. अभिप्रेत आणि अभिप्राय विरुद्ध अर्थी शब्द आहेत ना. अभिप्राय म्हणजे मत. नाही, हे काय असतं माहिती आहे का, एकच शब्द हा वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ वेगळा असतो. आणि ह्या ठिकाणी जो संदर्भ आहे तो संदर्भ आपण लक्षात जर घेतला तर हा अर्थ त्याच्यामध्ये होतो की मला जे काही म्हणायचं आहे, मला जे अभिप्रेत आहे ते तुला कळत नाही आहे. हां, हे बरोबर. आणि समजा असं धरून चाला, तुम्ही म्हणता ना त्याप्रमाणे काही वेळेला संदर्भानुसार अर्थ तर घ्यावे लागतात आणि हा तिथला संदर्भ आहे. पण अभिप्राय ह्याचा तुम्ही जो अर्थ घेताय ना, तो जो अर्थ घेतला ना, तर या ओवीचा थोडा अर्थ असा बदलू शकतो आपण, पण तो पुढचा जर सगळा भाग पाहिला तर तो योग्य ठरत नाही. पण त्याचा अर्थ असाही होऊ शकतो की एवढं मी तुला सांगितलं आणि त्याच्यावरती तू जो काय अभिप्राय व्यक्त करतोय की मला घोटाळा झालाय, मला काही कळतच नाहीये, हे जे आहे हा तुझा अभिप्राय मला विस्मयात टाकतोय, असाही अर्थ घेता येतो. म्हणजे तो तुम्ही म्हणता त्या अभिप्राय ह्या शब्दाचा तसा अर्थ घेतला तर आपण असं वाक्य करू शकतो. पण या ठिकाणी जो संदर्भ आहे त्या ठिकाणी असं आहे. कारण हां, आशय कळला नाही. अभिप्राय म्हणजे मला काय अभिप्रेत आहे म्हणजेच आशय, मला काय अभिप्रेत आहे हे तुला कळलेलं नाही आहे असं. आणि त्याचा मला विस्मय वाटतोय कारण का तू किती खरं म्हणजे इतक्या उच्च अवस्थेला पोचलेला आहे आणि तुला हे कळू नये याचा मला विस्मय वाटतो. आता पुढची जी ओवी आहे ना 33वी, ती पण नीट समजावून घ्या. हां, जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. म्हणजे काय तर ह्याचा अर्थ असा आहे की जो दुसऱ्या अध्यायामध्ये मी तुला बुद्धियोग सांगितला, हां, बुद्धियोग, ज्ञानयोग सांगितला, बुद्धियोग सांगितला, सांख्य, पुन्हा सांख्य संस्थाही मी तुला सांगितली. संस्था हा शब्द त्या अर्थी आहे की सांख्य म्हणजे ज्ञान म्हणजे काय याविषयीचं जे काही सगळं आहे ते मी तुला सगळं सांगितलं. हे का सांगितलंय तर ती
सांख्य मतसंस्था किंवा ते सांख्य म्हणजे ते ज्ञान प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. ते ज्ञान त्या प्रसंगामध्ये सांगणं स्वाभाविक होतं. तुला ते ज्ञान सांगणं स्वाभाविक होतं की जे ज्ञान त्यांनी सांगितलं ना, पहिल्यापासून जी सुरुवात आपण जर दुसऱ्या अध्यायाची पाहिली तर आत्मा म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं. मग पुढे हळूहळू त्या आत्म्याचं आणि देहाचं आणि असं सगळं वर्णन केल्यानंतर बुद्धियोगाकडे ते आले आणि बुद्धियोग त्याला सांगितला. तर मी तुला सांख्य का सांगितलं, तुला ज्ञान मी का दिलं आणि बुद्धियोग का मी तुला सांगितला, तर त्याचं कारण असं की कर्म करायचं ते बुद्धियुक्त असलं पाहिजे. हा माझा उद्देश होता. तू कर्म जे करशील ते ज्ञानपूर्ण असलं पाहिजे. कोणीही माणसाने केलेलं कर्म हे ज्ञानपूर्ण असलं पाहिजे, ते बुद्धियुक्त असलं पाहिजे, हे मला सांगणं स्वाभाविक होतं. कारण नाहीतर मग काय, नुसतंच त्यांनी म्हटलं असतं ना की नाही तुला लढलाच पाहिजे. अरे लक्षात घ्या, म्हणजे परिस्थिती कशी होती की कृष्ण असं म्हणू शकला नसता का की साधा व्यवहार त्याला सांगू शकला असता की अरे तुमच्यावरती किती त्यांनी आत्तापर्यंत अन्याय केलेला आहे, तुमच्या पत्नीचा काय भयंकर अपमान आणि काय भयानक स्थितीमध्ये तिला घातलं, हे सगळं आणि आत्तापर्यंत तुमच्यावरती किती किती संकटं त्यांनी आणली, हे सगळं तू काय विसरलास का, ते लक्षात घेऊन तुला लढलंच पाहिजे त्यांच्याशी. हा साधा व्यवहार झाला, हा व्यवहार झाला, ह्याच्यामध्ये ज्ञान काही नाही. हे कोणीही आपण सामान्य माणसं म्हणतो, कोणीही सामान्य माणूस हा विचार करतो की मी त्याच्याशी असं का वागलो, कारण त्याने माझं असं केलं. बरोबर आहे की हे सगळं सामान्य माणसाचं आहे. पण बुद्धियोग तसा नाही, ज्ञानयोग तसा नाही. तर मी तुला ज्ञान आणि बुद्धियोग का सांगितलं, हे ते स्वाभाविक होतं. कारण तुला युद्ध कर असं मला जे सांगायचं आहे ते स्पष्ट करण्यासाठी मला हा बुद्धियोग आणि हे ज्ञान तुला देणं आवश्यक होतं. म्हणून स्वाभाविक म्हटलंय, स्वभावतः म्हटलंय ते, म्हणून म्हटलेलं आहे की ते स्वाभाविकच होतं. मी तुला ते सांगितलं नसतं, नुसताच व्यवहार काय कोणीही सांगू शकेल. आणि श्रीकृष्ण तर त्याचा मेहुणा होता, मित्र होता, त्याला व्यवहार सहज सांगू शकला असता. पण श्रीकृष्ण भगवंत आहे, ईश्वर आहे, तर त्याला ज्ञान त्यांनी का दिलं, तर त्याच्यासाठी दिलं. तर ही सांख्य मतसंस्था, सांख्य मत संस्था याचा अर्थ की त्या संबंधी जे काही सगळं आहे ते. तर सांख्य मत तुला जे मी सांगितलं, तुला जो मी बुद्धियोग सांगितला, तर प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही, म्हणजे प्रसंगच असा आहे की त्या ठिकाणी तुला ज्ञान देणं, तुला बुद्धियोग म्हणजे काय हे तुला स्पष्ट करणं हे मला आवश्यक वाटलं, म्हणून ते स्वभावतः आलं त्या प्रसंगामध्ये. तो उद्देशू तू नेणसीची, बघा तेच म्हटलंय ना. म्हणून मी म्हणते की अभिप्राय म्हणजे तुला मला काय अभिप्रेत आहे हे तुला कळलं नाही, हा अर्थ का घ्यायचा, तो पुढच्या ओव्या बघा त्याच आहेत ना की तो उद्देशू तू नेणसीची, माझा उद्देश तुला कळतच नाहीये, कळलेलाच नाहीये, म्हणून एक शोभलासी वायाची, म्हणून शोभलायस, असं चिडलायस आणि काय म्हणजे चिडलाच आहे ना तो लाजबीज काढतोय कृष्णाची, तर शोभलासी वायाची. तरी आता जाण म्याची उक्त दोन्ही. तर आता मी तुला सांगतो, पुन्हा सांगतोय अर्जुना, तरी आता जाण. हां, म्हणजे आता तू पुन्हा नीट लक्ष दे आणि आता हे मी काय सांगतोय ते नीट जाण. मी उक्त दोन्ही म्हणजे
हे दोन्ही जे आहे ते मी तुला दोन्ही मुद्दाम सांगितलेले आहेत की कर्मयोगही मी तुला सांगितला आणि ज्ञानयोगही मी तुला सांगितला. हे दोन्ही उक्तू म्हणजे मी सांगितले, हे दोन्ही मी तुला सांगितले, हे मुद्दाम सांगितले. आता का मुद्दाम सांगितले तर अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासूनी प्रकटा अनाधी सिद्धा. म्हणजे वीरश्रेष्ठा अर्जुना अवधारी लक्षात घे की ये लोकी म्हणजे या लोकांमध्ये ह्या दोन्ही निष्ठा मजची पासूनी प्रकटा माझ्यापासूनच प्रकट झालेले आहे. म्हणजे ईश्वर बोलतोय ना, भगवंत बोलतोय. या ठिकाणी तो कृष्ण नाही आहे, भगवंत बोलतोय. भगवंत म्हणतोय की ह्या दोन्ही निष्ठा माझ्यातूनच प्रगट झालेल्या आहेत, अभिव्यक्त झालेल्या आहेत. अनादी सिद्धा आणि अनादी काळापासून ह्या दोन्ही निष्ठा अस्तित्वात आहेत. ह्या दोन्ही निष्ठा अस्तित्वात आहेत. आता या ठिकाणी हा निष्ठा शब्द आपण वापरतोय जो तिथे आलेला आहे, पण तो मला स्पष्ट करायचा आहे आणि मी स्पष्ट करते की खूप वेळेला निष्ठा हा शब्द आपण इतका सामान्यपणे वापरतो, तसं इथे नाही आहे. या ठिकाणी निष्ठा या शब्दाचा नीट जो या सगळ्या विवेचनाला योग्य असा अर्थ लक्षात घ्या. निष्ठा, दोन निष्ठा म्हणजे एक ज्ञानमार्ग आहे, एक कर्ममार्ग आहे. ह्या दोन निष्ठा म्हटलंय. आता त्यांना निष्ठा असं का म्हटलंय तर ह्याचा अर्थ असा की जे कोणी ज्ञानमार्गाने जाणारे आहेत आणि जे कोणी कर्ममार्गाने जाणारे आहेत, कुठल्याही मार्गाने जा तुम्ही, ज्या मार्गाने तुम्ही जाताय त्या मार्गाशी निष्ठ असलं पाहिजे. त्या मार्गाशी निष्ठ असलं पाहिजे. म्हणजेच काय की त्या संबंधीचं जे काही एक शिकवण आहे, त्या संबंधीची जे काही एक तत्वज्ञान आहे ते त्याच्याशी तुम्ही निष्ठ असलं पाहिजे. ते तुम्ही धरून वागलं पाहिजे. एकदा हे केलं, एकदा ते केलं असं नाही. ज्ञानमार्गी तर ज्ञानमार्गी, कर्ममार्गी तर कर्ममार्गी. अर्थात ह्याचा निष्ठा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी मी हे सांगते. पण पुढे आपण जसं जाऊ ना, 3ऱ्या अध्यायाच्या अखेरीला आणि 4थ्या अध्यायामध्ये विशेषतः आपण जितकं पुढे जाऊ त्यावेळेला लक्षात येईल की भगवंतानी कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधला आहे. हे दोन वेगळं नाही आहे आणि इथेच आत्ता पुढे ते येणारच आहे. पण 4थ्या अध्यायात तर फारच सुंदररित्या ते सांगितलेलं आहे. तर हे दोन्हीचा समन्वय त्यांनी साधलेला आहे. पण ह्या ठिकाणी सुरुवात करतायत ना आता ते सांगताना एकदम काहीतरी भयंकर कठीण सांगणं योग्य नसतं. शिकवणाऱ्यांनी आधी लोकांना समजेल, दुसऱ्याला समजेल असं हळूहळूच जायचं असतं. तर ह्या ठिकाणी म्हणून आणि अर्जुनाच्या मनामध्ये ह्या दोन वेगळ्या निष्ठा आहेत, हेच विचार आहेत. तर त्यामुळे त्याच्या विचाराला एकदम धक्का नाही द्यायचा. शिकवणाऱ्याचं हे फार मोठं कौशल्य असतं की विचारांना एकदम धक्का द्यायचा नसतो, हळूहळू त्याच्या परत न्यायचं असतं. तर तसं म्हणून ते म्हणतात की हे दोन निष्ठा मदतची पासूनही प्रकटा. तर ह्या निष्ठा आहेत म्हणजे हे दोन वेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान, त्याच्याशी आपण एकनिष्ठ राहायचं. याचाच अर्थ ते आपल्या आचरणात आणायचं. एकनिष्ठ राहणं याचा अर्थ नुसतंच बौद्धिक नव्हे, आपल्या आचरणात आणायचं, त्याला निष्ठा. नाही, संप्रदायाशी माणूस एकनिष्ठ असतो हे बरोबर आहे. पण ह्या संप्रदाय ही कल्पना जी आहे ना
ही आपल्याकडे फार उशिरा आली. लक्षात घ्या, संप्रदाय ही कल्पना फार नंतरच्या काळात, म्हणजे गीता ही इसवी सन पूर्व काळातली आहे आणि संप्रदाय वगैरे सगळी इसवी सनानंतरच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ह्याला आपण संप्रदाय म्हणणं हे नाही बरोबर होणार, म्हणजे मला ते योग्य वाटत नाही. ह्या दोन निष्ठाच आहेत आणि हे दोन मार्ग आहेत आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं. याचा अर्थ असा की ते तत्त्वज्ञान आधी आत्मसात करायचं आणि मग ते आचरणामध्ये आणायचं. त्याला निष्ठा म्हणतात. जेव्हा आपण कधीही कुठल्याही गोष्टीशी आपण एकनिष्ठ आहोत असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा हा अर्थ असतो की मी ते पूर्ण आत्मसात केलेलं आहे आणि त्यानुसार माझं आचरण आणि ज्ञान हे दोन्ही त्याच्यामध्ये अभिप्रेत असतं. हां, आज आपण इथे थांबूया. पुढे अगदी मध्येच थांबते मी, पण जरा मला थोडं लोक घड्याळाकडे बघायला लागले दिसतात, ते थांबते. सकाळच्या वेळेला जरा घाई असते.